मालकच ना तू. तो न टोपी मालक म्हणून मग पैसे कमवतोय आणि सट्ट्यामध्ये पण पैसे कमवतोय. काय झाला लागलं होतं पडलो कसा काय हे बघा आतील दादा तुमचा भरपूर वेळा आता एंडिंगला मैदान बोला तर तुमचाच जास्त गाजतोय. एंडिंगला 100. हे गाईज गुड आफ्टरनून. नवीन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. चला काय चालू आहे आता शर्तीना बोनिवलीला. एक गाडी माझी गाडी गेली पुढं. आता सुशांत भाईला पण आज बोलवलं मी शर्तीनं, त्याची गाडी घेऊन बोलवलं तर मी त्याच्याच गाडीने चाललो आहे. केतन भाई येते, अजित भाई आहे माझं. बारीक गाडी शर्तीना बोलल्या भीती वाटते मला. शर्तीना कसा बोट डोबट रस्ता असतो पुरं थांबतो तो केतन इथे. हे बघा अजित भाई रील स्टार. काय सांगशील आज नवीन एक्सपिरियन्स घेऊन चालला? एकदा गेल तुम्ही 26 जानेवारीला येऊ ना भाई सोम. त्यामुळे आमची रोज रोटी खाशीव बरं, सगळं कमवशीव तुम्हीच बरं, आम्हाला असंच ठेवशीव. त्याने कमेंट केली मी तर एकदाच मजा करायला आलतो म्हणजे चाललो नाही येऊ तो पहिल्यांदा इथे तो 4-5 वर्ष अगोदर आलता. नंतर इथं का नंतर नव्हता आला नेर. काय बोलतो बघू आता दुसऱ्यांदा चाललो कसा एक्सपिरियन्स आहे. उसाटण्याला चाललोय पहिले उसाटण्याला नाही बोनिवलीला चाललो. बोनिवलीला चाललोय का म्हटलं उसाटण्याला लांब आहे जरा. याला मी फसवलाय बरं, जवळच आहे बरं. लांब आहे का बोनिवली कसा जरा मला शेताच्या जावं लागते ना. याला थांबून आणलाय मी. शर्तीने यावत होता का ते दिवस मला बोलते तो नेस नाही त्याला आता पेडगावला पण नेतोय. पेडगावला 3-4 दिवस. माझं काम कसं असतं एन्जॉयमेंटचं काम असतं. शर्ती कमी ना मजा जास्त. मस्त की मच्छीची घेऊन जाऊ विषय बरोबर पण मजा करू मस्त की एक ट्रिप झाली अरे का काम करू. चला या मला आता या हप्त्यानं बाई लईच फेऱ्या पडायला. सोमवारी रविवारी 2 फेऱ्या, बुधवारी 2 फेऱ्या, शुक्रवारी 1 फेऱ्या, डबल आज चालवलाय. त्याच्या आधी पण पळालेला आहे. आता एंडिंग आली. आता होईन मैदान टायमावर पुढचा बुधवारचा पण होईन, कारण की पावसाचा काही वाटत नाही, कारण की लईच ऊन लागते. पाहिजे इथं आलोय डेट बघायला. मस्त की आम्ही गॅस बीस घेतला अड्ड्या मस्त की बनवू. त्या अड्ड्यांचा कसा ऊस देताना बघतोय 200 रुपये घेतात. ते बघतो चांगला घेते. काय यो डायटिंगवाला माणूस आहे. डायटिंग आहे ना काय खाते या खाते डायटिंग वाय बोल. काहीच निघालो शर्तीला डेट वगैरे घेऊन. थोडं चिकन पण घेतली. उसाटण्या पोचलो ना आम्ही. वाघोबा मैदान जवळ. यो बघा मैदान बाहुबली आला. यो होता सूर्य भेटेल जा बघल्या बघ जा. बर्फा कुठं भेटेल त्या पण इथं. ओके दादा एक सूर्य घेतो. सूर्य कांदा टमाट कापाला भेटली का काय रोडचं काम चालू आहे. पोचलो मैदानात. मैदान पोचल्याने एकदम उतरव झाला तर सामान मस्त की बनवतो. लगेच बनवायला पण घेतला बाईने. आपला तसं नाही बोललं पण या धाबावला माणूस बोलले का लगेच बनवतो डेट बनवतो. डेट ब्लॉगच बनवायला भेटून नेलो ना. मी ब्लॉगच बनवतो. आपलं मला टेन्शन नाही, सगळ्याच करतो ना. मला ब्लॉग पूर्णपणे बनवायला येते फ्रीमध्ये. बैल तिथं बांधला आहे उंबराजवळ आहे समोरच. बाजूला जोडकी वगैरे बांधले. मी व्हिडिओ करत राहिलो नाही, कारण की डायरेक्ट इथं बनवणं चालू करायला आलो. त्याचा टाइमपास कोण आहे शरद जमले तर परत तिकडं जाईन. आज चक्रा उचलाचा मूड नाही माझा. पार्टीच्या मूडमध्ये आहे मी. तेवढंच काम आहे. चक्रा पण उचलाचा, वर्ष ऐकायचा पण, याचा राग त्याचा राग लई विषय वेगवेगळा येत. मिलिंदच्या सोबतची माझी 1 नंबर जिंदगी होती. आता टेन्शन याच्या खाली त्याच्या खाली. चला मस्त की मजा करूया. मेसेज झाला बस फक्त. झाला मग अशीच बोललो मी यांना. खायला मिळाली काम नाही सांगा बरं. हल्दी बरं तो वेगळेच दुनिये नाही बरं तो. घरचा मसाला आहे तो. चवलींचे घरचा असेल ना तो. तिखट असेल आणि तो आमच्या घरचा नाही तो. कमी करायला लागेल तो न टोपी.
आता रुमाल बघ भारी अर्धा बनव, केलाय. भारी अर्धा केलाय बघ. आज रुमाल मेहनत आहे. ओके नॉर्मल. गाईस डेट झाला डेट. एक नंबर. याच्या हाताचं काम फेल जाणारच नाही. त्याच्याने दोघं मागं पण दोघं रांडे आहेत. एक नंबर बनवता नाही पण जागा आम्हाला एक नंबर भेटते बसाला. दुरला बघ. वारालाही सुटलाय. असा पीठ झालाय. नाही तर मस्त आली ना. तुला दिवसभर बनवूनच करायचे वाटतं. काय रे चिकन ठेवलं चिकन. चला चिकन पण रेडी. चिकन मसाला टॉपची लागते बघ ती. लिंबू लिंबू लिंपलास का? आंबट लागतंय. नाही लय भारी लागते. टेस्ट भारी लागते. खाऊ खाऊ. यार खाता का नाही तुम्ही? हा मिक्सिंग होईल. मटन लवर आहे, चिकन लवर नाही. दोनों भाई दोनों तबाही. कायच मस्त का पिऊन सगळा झाला. आता बैला दोल आलोय. म्हणजे मंगाशी बैला दोल होतो. व्हिडिओ नव्हती काढली. आता व्हिडिओ काढते योगा हरण्या. 5:30 वाजलं. शरद काय जमले नाही आधी. सगळी वाट बघता केव्हा शरद जमते. हरण्या काय जेव्हा का आपल्या जवळच आहेत दोडकी. तो पण इथंच आहे. म्हणजे त्याची पण नाही जमली वाटतं आधी. त्याची पण नाही जमली. ह्याची आटारली. मालकच ना तू. मालकाला दाखवायला लागते का काय काय? अरे यायची गाडी जमली आता बरेच टाइम. सुंदर वांगणीकरांचा भाजीपाला गुजरातचे मानकरी समालोचन करताना 200 रुपयाचा इनाम आलेला. आधी त्याला समोसा घेऊन गरम गरम. इकडं गाड्या भरपूर जमलेल्या आहेत. हे बघा सोन्या. बोल, जमली का? नाही नाही आज आणलाच नाही. मग आज काय नसते हाऊस. हा सुट्टी मेकर पण फिरला. संदीप भाईचा ओंकार. सुरत ड्रायव्हर 100 रुपये. एक काम कर मला बाहेर दे मिनी तर मिनी ती गाडी म्हणजे बाहेरची गाडी घेतली पहिली 1000 रुपये घेतले त्यांनी. देव जीवा घेतले 16 ठेव. बघ 16 ठेव. आता असा जीवा घेतलं ना चालले ना का ते. अरे माझं घेत नव्हतं मी खिसन टाकलं ना त्याचे. बघ असं ना आता 80
मालक म्हणून मग पैसे कमवतोय आणि सट्ट्यामध्ये पण पैसे कमवतोय. अक्षरा लांब बैल आणलं की नाही आणलं म्हणजे इथं असं नाही. रायनाने आदिदासला आदिदासचा जलवा कुठे गेला तो? शेट्याने आधी बाजूलाच आहे. ते तुम्हाला पैसे द्या ते पैसे मला चिके द्या. जोर कोण आहे? एक मिनिट तरी बघ. आते दादा शरद बघाडी कास शेलगरची माणसं आली. ही काय आते दादा यो आते दादा मधील दाखलं ते पुढे अंगावर नको जाऊ पाहिजे. जोर लवकर कधी उपटी घालायच्या कधी उपटी घालायच्या ब्यान होशीव कसला दम देते तो बैल बाजे बाजे 50-55 बाजे आदिवलीच्या पायरच्या वाटतं शरद शेटायचा डोला पुसतोय कच्चा मला ग कसोडीचा महाकाल पिस्तूल आला पिस्तूल आज याचा पिस्तूल आणि काशा आहे काशा बेंडकलचा काशा बेंडकलचा काशा आणि पिस्तूल यो आतला बैल कुठचा आहे शंभू शंभू कुठला नागदरीचा शंभू सगळी सट्टाबाजी डाव्या साईडवर चाललो आहे काशा तर कानपूर बाहेर करतोय
सुट्टी मेकर सारखं बदलतात. अजून बैल बाकी झाली झालं पाणी पिवायला येतं बाई. बरं आहे ना, मस्त झालंय ना. आता सीझन कपल नंतर काय सीझन कपल नंतर काय कामाला पण आहे का? हा का आहे ना. असाच का फक्त बघायला काय? ओके. बंकर ड्रायव्हर तर अनफिट झाला होता. विचारूया काय झालं नक्की. काय झाला? लागलं होतं पडलो. कसं काय? पलटी झालं नाही. कुठं लागला? कुठं कुठं सांग याला पहिले ड्रायव्हरचीच हालचाल असं लागलाय. असं आहे का? गाडी पलवता येईन का नाही येणार? नाही. अरे बाबा, आजचा दिवस का पुढं? आजचा दिवस. ठीक आहे. डॉक्टर कर जा. गेल्या जावा लागल ना. मैदानाचा स्टेज वगैरे मस्त आहे बघा. वारा वगैरे भरपूर सुटलाय. आणि पप्पू दादा कसं झालं आजचा नियोजन? चांगला व्यवस्थित असतं. आपलं नियोजन चांगलाच असतो. तुमचा भरपूर वेळा आता एंडिंगला मैदान बोला तर तुमचाच जास्त गाजतोय. एंडिंगला 100% आमचाच गाजणार. कारण कसा तात्याच्या वाढदिवसानिमित्त 1 जूनचा होत असतो. आणि त्याच्यानंतर प्रवीण शेठच्या मुलाचा, योगेश शेठचा हे एंडिंगचे मैदान जोरातच असतात. आणि सर्व गाडामालक पण चांगला सहकार्य करतात. आणि पब्लिक, धंदेवाले सर्व चांगला सहकार्य करतात. पण चांगला कमिटी झाल्यापासून एकदम गाडा मालक पण सर्व साथ द्यायचं म्हणजे आयोजकांना 90% चांगली शिस्त पाळतात गाडा मालक. पण आता शेवटी प्रत्येक क्षेत्रात जिथं 7-10% लोक असणारच ना. औषधी सर्व असतात. आणि बक्षीस आहे त्या कशासाठी आहेत म्हणजे? बक्षीस मला वाटतं 140 ट्रॉफी होत्या. जी पण गाडी विन होईल त्याला देऊन टाकल्या. आणि बघा सुट्टी मेकर कसा असं सुट्टीचा थरार एकदम म्हणजे भरपूर सगळे सेम नसतात. सोडणार सुट्टी पंच वगैरे एक नजर ठेवायला लागतो दोन्ही बाजू. तेव्हा सुट्टी बरोबर होते. नंतर काही बैल सोडणारे कसं नवीन असतात. त्यांना काही म्हणजे लक्ष कुठे ठेवतं अंदाज नसते. त्याचा यंग पोरं असतात त्यांना तेवढा अंदाज नसतं कसं सोडायचं. पण त्याही मोठ्या माणसाचा सल्ला घ्यावा, शिकावा. बरोबर आहे. धन्यवाद. पिस्तूल आदायचा पिस्तूल हे बघा. आतील दादा येतान मस्त का नाही येत? पैसे किती माझ्याकडे मशीन आहे हो मधाची. अभिनंदन. धन्यवाद. भेटू पेटगावला. नक्कीच. तुम्ही घेऊन या. चाकणं मी 100%. तुमची इच्छा असेल तुझ्याशी खरोखर बोलायला मला लई भारी वाटते. कधी का नाही असू दे, कुठे का नाही सिच्युएशन असू दे. काय बोलशील आपले नाद आहे ना. आता ना आपला आज मला तर मागचं मैदान ना आजचा मैदान गाजवलं असतो नाही. काय बोलशील आपल्या जलवाबद्दल? बैल पळतं तेव्हा माणूस काहीतरी करतो. बैल माणूस काय करणार. आता बैल कुठं पाल लागलाय काहीतरी करू. एक नंबर तुझा एक खेळ तुझा वेगळाच आहे म्हणजे पायरा होते, शरद होते, एकदम प्रेमाने सगळ्या गोष्टी होत्या. आमच्या शर्ती होत्या. त्याचा पळ तू जिंकणारच आहे. लोक काय करतात, पळायला लागल्या नुसतं वाईट येतात. आम्ही तरी बाईट जिंकली तरी बाईट. आम्ही तर जिंकल जिंकली
आपला नाद आहे ना अभिनंदन. पहिलेपासून आपला जुना नाद हो टिकवायला पाहिजे. जेव्हा भंगारपाड वर्षी बैला चालायची पारला यायची तेव्हा वीटभट्टीच्या ट्रक मध्ये आम्ही बैला भरून कुठे शक्य असतील तिथे जायचो. तेव्हा दादा आपल्याकडे माझा यायचो मी रात्री. दोनच ड्रायव्हर दोन गाड्या मागत होत्या. आणि बाबा सेटचा औषध. अभिनंदन. धन्यवाद. प्रवीण भाऊ धुळेवार यांच्याकडून आकाश जाधव यांच्याकडून प्रवीण भाईला 2000 रुपये मालकाकडून जबरदस्त. लगेच दिसतंय ना लाईव्ह ला थोडा लेट दिसतंय. अभिनंदन अंश मयूर शेठ शेळके देवरवली बनवेल आणि पंडित शेठ मोतीराम मंदिर बोलवली सोन्यासोबत सुंदर पाळला बेंगोरच्या गुलालाचा मंत्री आणि गुलालाच्या मंत्र्यांची जीविका पिंटूशेठ बैल उंबारली. योगट डोंगर या सेम तसाच आहे पण तो नाही. यो कोणताही पण यो आपलाच आहे ना नाही म्हणजे आपलाच बैल आहे कोणत्या मुंबईचा म्हणजे आपला थोडीच आहे. आपला आपला डोंगऱ्यासारखा दिसतंय कोण सेम हाय रा वर्षीच आपला भेटतान आदेकर काय काय करतात आणि त्या काय कुठला कुठला आणलेला हा आले कुठला रायफल रायफल काय झाला भरली गाडी आज आहे के अर्जित आहेस यो कुठे आशिष मग बिरजा कुठे आहे आता वरती आता पलाला वरती गेल्यापासून नाही मग डायरेक्ट पेडगाव का काही काम नसतं तुमच्या कधी कारण नसता तुमचं दुसरा कुठला मग पलवशिव रायफल रायफलच पलवशिव बरोबर रायफलशी बैल का नियोजन केला नाही आधी तुमचं आतून नियोजन असतंय जरी नियोजन झालं असलं तरी आतूनच असतं वगैरे सर्व काही झालेलं आहे चिठ्ठ्या पण टाकलेल्या आहेत हा का त्याला ऐकता होतं नाही मध्ये पळणार आम्ही हा का आम्ही पण आदतमध्ये आहो भेटू मग तुम्ही आपण एका मैदानात हा 20 रुपयाच्या महिलाशी होता गाय झालं शरद परली आपला कोल्हिकोबाचा वजीर म्हणजे आपल्या मेवण्यांचा वजीर तो आणि संतूर आपला संतूर आहे मगाशी माहिती होतं आता विसरलो नाव ते त्यांची होती आपली शरद. अभिनंदन द्या ना चला सगळं नंदेत आपलंच चला चला शेठ बाय बाय नमस्ते चला चला पुढच्या मैदानाला भेटायचा ना बुधवारी भेटू हा हा कुठे असतील तिथं नक्की मला माहिती नाही कुठे आहे ओके ना चला चालू आता घरी